गुड आफ्टरनून. आज आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा जो चॅप्टर आहे ह्या चॅप्टरच्या नेम रिॲक्शन स्टडी करणार आहोत. तर याच्यामध्ये दोन रूल आधी आपण ते पाहूयात. मार्कोनिकॉफ रूल आणि अँटी मार्कोनिकॉफ रूल हे जे रूल्स आहेत ते आधी आपण इथे पाहूयात. तर हा मार्कोनिकॉफ रूलमध्ये आपण नक्की करतो काय, तर यामध्ये अल्किन जो आहे हा दिलेला इथे अल्किन, ह्या अल्किनचं कन्वर्जन आपण हॅलो अल्केनमध्ये करतो. अल्किनचं कन्वर्जन कशामध्ये करतो आपण? हॅलो अल्केनमध्ये कन्वर्जन करतो आहे. मग इथे पहा दिलेला कंपाऊंड कोणता आहे आपल्याला, इथे प्रोपिन दिलेला आहे. ॲडिशन कोणती केलेली आहे? HBrची ॲडिशन केलेली आहे. H वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, BR वरती निगेटिव्ह चार्ज आहे. हा निगेटिव्ह पार्ट कुठे अटॅच होतो? तर लेस नंबर ऑफ अनसॅच्युरेटेड म्हणजे कार्बन कंटेन डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड असेल तिथे. मग हा निगेटिव्ह पार्ट आहे हा CH कडे अटॅच होईल, हा पॉझिटिव्ह पार्ट CH2 कडे अटॅच होईल. मग इथे हा पहा निगेटिव्ह पार्टला कोण अटॅच झालेला आहे? BR अटॅच झाला आहे. पॉझिटिव्ह पार्ट इथे CH2ला अटॅच झाला आहे, त्यामुळे डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्डमध्ये झालं आहे. म्हणजे प्रोपिन जो आहे आपण कन्वर्ट कशामध्ये केलेला आहे? 2 ब्रोमो प्रोपेनमध्ये इथे कन्वर्जन केलेलं आहे. ही पहिली रिॲक्शन आहे. सेकंड रिॲक्शन काय आहे? तर इथे ही अँटी मार्कोनिकॉफ रूल हा रूल आपण इथे पाहणार आहोत. त्याच्या दोन कंडिशन आहेत. मग कोणत्या दोन कंडिशन आहेत? ही रिॲक्शन्स फक्त आपल्याला HBrच देईल आणि कॅटलिस्टवरती तुम्हाला काय प्रेझेंट असलं पाहिजे? H2O2 तिथे आपल्याला प्रेझेंट असलं पाहिजे, म्हणजे हायड्रोजन परऑक्साईड, तरच दिलेली रिॲक्शन्स होईल, अदरवाईज रिॲक्शन होणार नाही. मग इथे पहा हा पॉझिटिव्ह पार्ट आहे. आता हा पॉझिटिव्ह पार्ट्स कुठे अटॅच होतो आहे? लेस नंबरला. हा निगेटिव्ह पार्ट्स कुठे अटॅच होतो आहे? मोर नंबरला. मग पहा इथे हा CH3 आहे, तसाच CHचं कन्वर्जन CH2मध्ये, डबल बॉन्ड जो आहे तो सिंगल बॉन्डमध्ये होईल आणि इथे तुम्हाला BR फॉर्म झालेला दिसेल. म्हणजे प्रोपिन जो आहे तुम्ही कशामध्ये कन्वर्ट केला आहे? 1 ब्रोमोप्रोपेन. तुम्हाला 1 ब्रोमोप्रोपेनही प्रिपेअर करता येईल आणि 2 ब्रोमोप्रोपेनही तुम्हाला तिथे प्रिपेअर करता येईल. मग फक्त तुम्हाला रूल माहिती पाहिजे. काय काय रूल आहे? तो याच्या मार्कोनिकॉफ रूलमध्ये आपण 2 ब्रोमोप्रोपेन प्रिपेअर करणार, कारण की निगेटिव्ह पार्ट्स लेस नंबरला अटॅच होतो. अँटी मार्कोनिकॉफ रूलमध्ये आपण 1 ब्रोमोप्रोपेन प्रिपेअर करणार, कारण की याच्यामध्ये निगेटिव्ह पार्ट्स मोर नंबरला अटॅच होतो. अजून कोणत्या कोणत्या रिॲक्शन्स आहेत त्या आत्ता आपण इथे पाहणार आहोत. तर यामध्ये पुढे तुम्हाला एक रिॲक्शन दिलेली आहे, ही फिंकलस्टेन रिॲक्शन्स आपल्याला इथे दिलेली आहे. मग आता ही रिॲक्शन्स काय आहे? यामध्ये आपण हा RCl असेल, अल्किल क्लोराईड और अल्किल ब्रोमाइड हा जो आहे याचं कन्वर्जन आपण कशामध्ये करू शकतो? अल्किल आयोडाईडमध्ये आपण कन्वर्जन करू शकतो. ही कोणती मेथड आहे? तर ही एक हॅलोजन एक्सचेंज मेथड आहे. कोणती मेथड आहे दिलेली? हॅलोजन एक्सचेंज मेथड आपल्याला इथे दिलेली आहे. म्हणजे अल्किल क्लोराईड, अल्किल ब्रोमाइड आपण कशामध्ये प्रिपेअर करू शकतो? अल्किल आयोडाईडमध्ये प्रिपेअर करता येईल. इथे दिलेलं आहे पहा, RCl असेल, RBr असेल, तो कशामध्ये कन्वर्ट करणार आपण? RIमध्ये. आता नेम रिॲक्शन्समध्ये कॅटलिस्ट लक्षात ठेवणं गरजेचं असतं. तर यामध्ये कॅटलिस्ट यूज करतो आपण ड्राय ॲसिटोन. मग इथे पहा एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. हा C2H5Br आहे, तो कशामध्ये कन्वर्ट झाला आहे? C2H5I मध्ये कन्वर्जन झालेलं आहे. आता ते कन्वर्जन कसं होतं आहे ते आत्ता आपण इथे पाहूयात. आता इथे जे दिलेलं आहे कन्वर्जन ते व्यवस्थित पाहूयात आपण एक्झाम्पल सहित. तुम्हाला दिलेला आहे इथे हा C2H5 आणि इथे दिलेला आहे हा BR. याची ॲडिशन केली आहे NaI सोडियम आयोडाईडसोबत. कॅटलिस्ट कोणता आहे? ड्राय ॲसिटोन, विसरायचं नाही. कोणता आहे हा? ड्राय ॲसिटोन इथे दिलेला आहे. सिम्पली काय होणार आहे इथे? हा NaBr बाहेर जाणार आहे आणि राहील काय? मग हा C2H5 आयोडीनला अटॅच होईल. म्हणजे इथे हा C2H5I प्लस NaBr इथे तुम्हाला फॉर्मेशन होईल. मग ही मेथड कोणती झाली? फिंकलस्टेन. यामध्ये आपण काय करू शकतो? हॅलोजन एक्सचेंज करू शकतो. काय करतील आपल्याला इथे? हॅलोजन एक्सचेंज करता येईल. म्हणजे अल्किल हॅलाईडचं कन्वर्जन अल्किल हॅलाईडमध्येच आपल्याला इथे करता येईल. ही झाली सेकंड रिॲक्शन. अजून कोणती रिॲक्शन्स आहे पुढे? आता पुढे रिॲक्शन्स आहे ही स्वार्ट्स रिॲक्शन, इथेही दिलेली आहे. यामध्ये नक्की करतोय काय आपण? हा RX जो आहे तो कशामध्ये कन्वर्ट करतोय? RFमध्ये. म्हणजे ही एकच मेथड अशी असेल का यामध्ये आपण अल्किल फ्लोराईड प्रिपेअर करू शकतो. तर पाहूयात रिॲक्शन काय आहे. इथे दिलेला आहे हा CH3Br, म्हणजे हा दिलेला आहे मिथाइल ब्रोमाइड.
काय दिलेला आहे इथे? हा मिथाइल ब्रोमाइड दिलेला आहे. सिम्पली काय होणार आहे? हा Ag आणि हा Br इथे बाहेर जाणार आहे. मग AgBr बाहेर इथे गेला म्हणजे तुम्हाला काय भेटेल इथे? F इथे अटॅच होईल Brच्या ऐवजी, F इथे रिप्लेस होईल. मग तुम्हाला काय भेटेल इथे? CH3F म्हणजे मिथाइल फ्लोराईड इथे तुम्हाला फॉर्मेशन होईल. काय फॉर्मेशन होईल इथे? मिथाइल फ्लोराईड इथे तुम्हाला फॉर्मेशन होईल. ही पण कोणती मेथड आहे? एक हॅलोजन एक्सचेंज मेथड आहे. मग आपण दोन मेथड बघितल्या, फिंकलस्टेनमध्ये अल्किल आयोडाईड आणि स्वार्ट्स रिॲक्शन्समध्ये अल्किल फ्लोराईड आपण तिथे प्रिपेअर करू शकतो. आता ही तुम्हाला रिॲक्शन दिसती आहे, ही विल्यमसन सिंथेसिस रिॲक्शन. कोणती रिॲक्शन्स आहे ही? विल्यमसन सिंथेसिस रिॲक्शन. आता विल्यमसन सिंथेसिसमध्ये होतं आहे काय? यामध्ये आपण इथर प्रिपेअर करू शकतो. काय करतो आपण याच्यामध्ये प्रिपरेशन? इथरचं प्रिपरेशन करू शकतो. सगळ्यात सोपी रिॲक्शन्स आहे. काय लक्षात ठेवायचं आहे? फक्त इथे RX इथे लिहिले पहा, RX प्लस RONA. काय लक्षात ठेवणार याच्यामध्ये? RX प्लस RONA ही रिॲक्शन आपल्याला इथे समजून घ्यायची आहे. काय होणार याच्यामध्ये? मग हा Na आणि हा इथलचा X हा बाहेर जाणार म्हणजे काय बाहेर गेला इथे? NaX. राहील काय मग इथे? R. इथे ROR फॉर्मेशन होईल. इथे ROR. इथे पहा R राहिलेला आहे आणि इथलचा हा OR म्हणजे आपण इथर इथे प्रिपेअर करू शकतो. मग एक्झाम्पल दिलेलं आहे. मग सिम्पल इथरही प्रिपेअर करता येईल. पहा इथे ही पहिली रिॲक्शन इथे A दिलेली आहे, ही सिम्पल इथरची आहे. ROR मिक्स इथरही आपल्याला याच्यामधून प्रिपरेशन करता येईल. ही कोणती रिॲक्शन झाली आहे? विल्यमसन सिंथेसिस रिॲक्शन. RX प्लस RONA एवढंच लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे कोणती रिॲक्शन्स आहे 5 नंबरची ती आपण इथे पाहूयात. ही रिॲक्शन आहे वर्ड सिंथेसिस रिॲक्शन. काय आहे इथे? वर्ड सिंथेसिस रिॲक्शन. यामध्ये आपण काय करू शकतो? हा जो अल्किल हॅलाइड आहे, हा अल्किल हॅलाइड आपण कन्वर्ट करू शकतो. कशामध्ये कन्वर्ट करणार आपण इथे? अल्केनमध्ये कन्वर्ट करणार. अल्किल हॅलाइड कशामध्ये कन्वर्ट करणार? अल्केनमध्ये. मग सिंपल रिॲक्शन काय लक्षात ठेवणार? फक्त ट्वाईस RX प्लस ट्वाईस Na एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. रिॲक्शन कशाच्या प्रेझेन्समध्ये होणार? ड्राय ॲसिटोनच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन होणार. मग काय बाहेर जाणार याच्यामध्ये? तुम्हाला माहिती आहे सोडियम आणि हा हॅलोजन इथे बाहेर जाणार म्हणजे NaX. R किती राहिले तुमच्याकडे? 2. मग इथे काय फॉर्म झालं आहे? R आणि R म्हणजे अल्किल हॅलाइड तुम्ही कन्वर्ट केलं आहे. अल्किल हॅलाइड कशामध्ये कन्वर्ट केलं आहे तुम्ही? इथे अल्केनमध्ये कन्वर्जन केलेलं आहे. म्हणजे इवन नंबर ऑफ कार्बन ॲटमसाठी बेनिफिशियल मेथड आहे. इथे दिलेलं आहे पहा, हा एवढा ग्रुप याच्यामधून बाहेर जातो म्हणजे ट्वाईस NaX. राहिले काय इथे? R आणि R. मग इथे मिथाइल ब्रोमाइडचं एक्झाम्पल दिलं आहे, तुम्ही इथेन प्रिपेअर केलं आहे. कळतं आहे? समजा इथे तुम्ही इथाइल ब्रोमाइड घेतला तर ब्युटेन प्रिपेअर होईल. ही वर्ड्स रिॲक्शन झालेली आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. 6 नंबरची रिॲक्शन्स कोणती आहे ती आत्ता आपण इथे पाहूयात. तरी ग्रिग्नार्ड्स रिएजंटची रिॲक्शन्स आहे. सगळ्यात सोपी ग्रिग्नार्ड्स रिएजंट हा फर्स्ट ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड असा आहे ज्यामध्ये हा अल्काइल ग्रुपवरती निगेटिव्ह चार्ज आलेला आहे. इथे एक्झाम्पलच पाहूया डायरेक्टली. इथे काय? हा मिथाइल आयोडाईड आहे, Mg सोबत रिॲक्ट झाला आहे. हा मिथाइल मॅग्नेशियम आयोडाईड तुम्हाला इथे फॉर्मेशन झालेला आहे. हा पहिला ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड आहे की ज्यामध्ये ह्या अल्काइल ग्रुपवरती निगेटिव्ह चार्ज आलेला आहे. आता पुढे ही नेम रिॲक्शन दिलेली आहे, ही सँडमेर रिॲक्शन आहे. 7 नंबरची रिॲक्शन कोणती आहे? ही सँडमेर रिॲक्शन्स आपल्याला इथे दिलेली आहे. मग आता सँडमेर रिॲक्शन्समध्ये होतं आहे काय? ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थित पहा. स्टार्टिंग कंपाऊंड आहे ॲनिलीन. कॅटलिस्ट कोणता आहे? सोडियम नायट्राइल प्लस HCl NaNO2. हा BDC ज्याच्या लक्षात राहील बेन्झिन डायअझोनियम क्लोराईड, त्याला क्लोरोबेन्झिनही प्रिपेअर करता येईल, ब्रोमोबेन्झिनही प्रिपेअर करता येईल आणि आयोडोबेन्झिनही इथे प्रिपेअर करता येईल. मग सिम्पली याच्यामध्ये काय होतो आहे? हा N2 गॅस याच्यामधून बाहेर जातो आहे. कोणता बाहेर जातो आहे? N2 गॅस याच्यामधून बाहेर जातो आहे आणि हा Cl इथे अटॅच होतो आहे. म्हणजे इथे पहिल्यांदा तुम्हाला इथे क्लोरोबेन्झिन फॉर्म होईल, त्यासाठी गरज आहे Cu2Cl2ची. ब्रोमोबेन्झिनसाठी Cu2Br2ची गरज आहे. आयोडीनसाठी आयोडोबेन्झिनसाठी आपल्याला काही Cu2ची कॉपरची गरज नाही. पोटॅशियम आयोडाईड जर कधी ॲड केला तर डायरेक्टली तुम्हाला आयोडोबेन्झिन इथे फॉर्मेशन होईल.
मग ॲनिलीनपासून तुम्ही आयोडोबेन्झिन प्रिपेअर करता येईल, ब्रोमोबेन्झिन तुम्ही प्रिपेअर करू शकता, क्लोरोबेन्झिन तुम्हाला प्रिपेअर करता येईल. कॅटलिस्ट पण लक्षात ठेवा, सोडियम नायट्राइल प्लस HCl. ही 7 नंबरची रिॲक्शन झाली आहे. आता पुढे कोणती आहे? ही वोट्स फिटिंग रिॲक्शन आपल्याला आहे आणि फिटिंग रिॲक्शन, 2 रिॲक्शन्स आहेत. तर त्या रिॲक्शन्स आपण इथे पाहणार आहोत. तर पहिली रिॲक्शन्स आहे फिटिंग रिॲक्शन, म्हणजे सिम्पल आहे. याच्या आधी आपण वर्ड्स रिॲक्शनमध्ये काय घेतलं आहे? 2RH प्लस 2Na घेतलेला आहे. त्याच्यापासून आपल्याला अल्केन फॉर्म झाला. इथे दोन्हीही ॲरोमॅटिक कंपाऊंड घ्यायचे आहेत. मग इथे तुम्हाला दिसतंय पहा, दोन्हीही काय घेतलेले आहेत तुम्ही? ॲरोमॅटिक कंपाऊंड घेतलेले आहेत. तीच रिॲक्शन परत एकदा, हा X किती वेळा आहे? 2 वेळा आहे. हा Na 2 वेळा आहे, म्हणजे NaBr बाहेर गेला आहे. 2 फिनाइल रिंग तुम्हाला इथे फॉर्मेशन दिसतील, म्हणजे डाय फिनाइल रिंग इथे फॉर्मेशन झालेली आहे. मग आता इथे Br घेतला सेकंड रिॲक्शन्समध्ये, तर इथे हा Br आणि Na बाहेर जाईल, 2 NaBr, डाय फिनाइल रिंग तुम्हाला इथे फॉर्मेशन झालेली दिसेल. हे आपण पाहिलेलं आहे. आता पुढे जी रिॲक्शन्स आहे 9 नंबरची, तर याच्यामध्ये काय होतं आहे? हा जो ब्रोमोबेन्झिन आहे इथे दिलेला, हा ब्रोमोबेन्झिन जो आहे, तर वर्ड्स फिटिंग रिॲक्शन्समध्ये काय करतो आहे? एक ॲरोमॅटिक आणि एक ॲलेफॅटिक कंपाऊंड आहे. इथे पहा, ब्रोमोबेन्झिन घेतला आहे, इथे मिथाइल ब्रोमाइड घेतला आहे, म्हणजे दोन्ही कॉम्बिनेशन आहे ॲलेफॅटिक आणि ॲरोमॅटिकचं. मग हा इथलचा Na आणि CH3 मधला Br आणि हा बेन्झिन रिंगमधला Br, 2 Br जाणार, हा CH3 इथे अटॅच होणार. मग इथे तुम्हाला फॉर्मेशन काय होणार? टोल्युइन तुम्हाला इथे फॉर्मेशन होईल. ही जी रिॲक्शन्स आहे ही कोणती आहे? वर्ड्स फिटिंग रिॲक्शन्स आहे. याच्यामध्ये कंबाईन प्रोडक्ट घ्यायचे ते विसरायचं नाही. आणि शेवटची रिॲक्शन ज्या चॅप्टरमध्ये असेल ती असेल FC असायलेशन आणि अल्कायलेशन रिॲक्शन. आता असाइल ग्रुप कोणता आहे? हा CH3Cl अल्काइल ग्रुप आहे. आणि हा इथे जो घेतलेला आहे हा असाइल ग्रुप आपल्याला दिलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आहेत, माहिती आहे. हा H जो आहे आणि हा Cl बाहेर जाईल. ओके, हा CH3 Hच्या ऐवजी इथे रिप्लेस होईल. मग 2 प्रोडक्ट भेटतील, एक ऑर्थो आणि एक पॅरा. जो पॅरा आहे तो मेजर असेल. मग आता याच्यामध्ये फक्त इथे CH3 येईल ऑर्थो पोझिशनला आणि इथे पॅरा पोझिशनला येईल. सेकंड रिॲक्शन्समध्ये काय होणार आहे? हा इथे जो H आहे आणि हा सेकंड पोझिशनचा जो H आहे, हा H हा इथेलचा H Cl बरोबर बाहेर जाणार. इथे 2 मोल्स ऑफ आपण असाइल क्लोराईड घेतलेले आहेत. काय घेतलेले आहेत? असाइल क्लोराईड इथे आपण घेतलेले आहेत. तर इथेही तुम्हाला 2 प्रोडक्ट फॉर्म होतील, 2 क्लोरो ॲसिटोफिनॉन आणि 4 क्लोरो ॲसिटोफिनॉन. ह्या FC असायलेशन आणि अल्कायलेशन रिॲक्शन इम्पॉर्टंट आहेत.